आणि आणखीन एक महत्त्वाची बातमी समोर येते। मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी आरोपींना अटकेपासून सुरक्षा नाहीच। अटकपूर्व जामिनावरती उद्या पुन्हा एकदा सुनावणी होणार आहे। आरोपींचे वकील आणि तपास अधिकाऱ्यांमध्ये युक्तिवादादरम्यान जुंपली। अटकेपासून सुरक्षा नसल्याने आरोपींना पोलीस ताब्यात घेणार का हा प्रश्न उपस्थित होतो। रेल्वे अपघात जो झाला 9 जूनला 9 जून 2025ला त्या संबंधी 2 अभियंता त्यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे आणि त्या संबंधित 2 अभियंत्यांच्या तर्फे आम्ही अटकपूर्व जामिनाचा अर्ज मान्य न्यायालयासमोर दाखल केलेला आहे आणि त्याची आज फायनल हिअरिंग होती आणि फायनल हिअरिंगच्या दरम्यान आमचं असं म्हणणं होतं की रेल्वेचे जे 5 एक्सपर्ट ऑफिसर्स आहेत त्या ऑफिसरचा रिपोर्ट हा कन्सिडर झाला पाहिजे व्हीजीटीआयचा रिपोर्टपेक्षा, कारण व्हीजीटीआयपेक्षा ते एक्सपर्ट्स आहेत। व्हीजीटीआयचा हा फक्त ओपिनियन आहे असं आमचं म्हणणं होतं। आणि दुसरी गोष्ट याच्यावर पोलिसांचाही त्यांचा जबाब आला आहे, त्यांनाही काही तपास करायचा, अजून सखोल तपास करायचा आहे। त्याच्यासाठी त्यांना आरोपींची इंट्रोगेशनसाठी कस्टडी पाहिजे म्हणून त्यांचा तसा जबाब आलेला आहे।